नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांचा लोकसभेचा फॉर्म वैध, मागील पंचवार्षिकपेक्षा यावर्षी बहुमताने निवडून येण्याचा केला दावा। जालन्यात नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांनी जालना लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून तो वैध ठरवण्यात आला आहे। रतन लांडगे हे मागील बऱ्याच वर्षापासून गोरगरीब, दीनदुबळ्या, सर्वसामान्य जनतेच्या पाठीमागे ठामपणे उभे असून त्यांनी सर्व जाती धर्माच्या कित्येक गरीब कुटुंबियांच्या मुलींच्या लग्नासाठी अर्थसहाय्य केलेले आहे। मागील काही वर्षात जवळपास 2000 सर्व धर्मीय गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी प्रत्येकी 10,000 ते 20,000 पर्यंत त्यांनी अर्थसहाय्य केला आहे। कोणत्याही प्रकारच्या गाजावाजा न करता किंवा प्रसिद्धी न करता गोरगरीब कुटुंबियांच्या मुलींच्या लग्नासाठी ते नित्य नियमाने अर्थसहाय्य करत आलेले आहेत। या लोकसभेमध्ये जिल्हाभरातील गोरगरीब जनतेच्या आशीर्वादाने आपण बहुमताने निवडून येऊ असा विश्वास त्यांनी दाखवला। निवडणूक जिंकल्यावर आपण अधिक जोमाने काम करू व गोरगरिबांसाठी रात्रंदिवस एक करून लढत राहू असे आश्वासन त्यांनी दिले। लांडगे हे माध्यमांशी बोलत होते। यावेळी बोलताना ते म्हणाले की प्रस्थापित उमेदवारांनी एवढ्या वर्षात फक्त मतदान घेण्याचे काम केले आहे, परंतु गोरगरीब आणि दीनदुबळ्यांसाठी त्यांनी काहीही केलेले नाही। आपण निवडून आल्यास केंद्र सरकारकडून अनेक योजना गरिबांसाठी आणून त्यांच्या कल्याणासाठी सतत प्रयत्न करत राहू असा विश्वास त्यांनी दाखवला। आज मला खूप आनंद वाटतो की आज माझा जालना लोकसभाचे मी उमेदवारीचा अर्ज भरला आहे जालन्यामधून इथं। तर मी खूप आनंदामध्ये आहे। मला चांगलं वाटतं की माझा फॉर्म सिलेक्ट झाला लोकसभा जालना ह्या मतदारसंघामध्ये। तर मला आशा आहे की जनतांनी मला बहुमताने मतदान टाकावा, कारण की 2019मध्ये मला 6,117 मतदान असे मला पडले होते। त्या लोकांनी मला खूप सहकार्य केलं। तर आता माझी अपेक्षा आहे की मी त्यांच्यासाठी माझं तन मन धन टाकून सनी मी त्यांच्यासाठी सदैव लढत राहिलो। आणि मी जसं मला मतदान पडले 2019मध्ये, तर मी कमसे कम 5,000 ते 6,000 असे मुलींचे फॉर्म भरले आहे। आणि त्यापैकी मी 2,000 ते 2,500 मुलींना मी 10,000 20,000 रुपये अशी प्रत्येकाला मी त्याला मदत केली आहे आणि लग्नाला मदत केली आहे त्यांच्या। आणि मी सदैव असं करत राहीन। तर माझं असं कुठल्या जाती धर्माच्या मुली होत्या त्या? मी संपूर्ण मुस्लिम समाजाच्या, मातंग समाजाच्या, जय भीम समाजाच्या, मराठी समाजाच्या, अशा सर्व जातीच्या समाजाच्या लोकांच्या लग्नासाठी मी कोणी बी लग्नाचा फॉर्म भरला तर मी त्यांना मदत करत असतो। यूट्यूबवर, फेसबुकवर, गुगलवर सगळं काय आहे ते जर रतन लांडगे मुस्लिम जर सर्च केलं तुम्हाला माहिती होऊन जाईल। तुमचा आता अजेंडा काय असणार आहे? माझा अजेंडा सर, मी जे हे फॉर्म भरला आहे तर गोरगरीब लोकांचं मला मतदान टाकलं तर मी त्यांच्यासाठी नक्कीच काही ना काहीतरी योजना आणून सनी केंद्रामधून राबवीन आणि त्यांचा असा उद्धार करीन। त्यांची जी काही अपेक्षा आहे ती संपूर्ण करीन, कारण की त्या लोकांना काही आधारच नाही, कोणी त्यांच्या मागेच नाही, मतदान घेण्यापुरतं आहे त्यांच्या मागं। तर आज जर मला जर त्यांनी निवडून जर आणलं तर मी 100% सांगतो की मी त्यांचा उद्धार करीन, त्यांच्यासाठीच मी सदैव काम करीत राहीन। ही भावना धरून मी समाजासाठी जालना लोकसभा ह्या सरकारसाठी लढत आहे। आणि मला त्यांचे मतदान टाकले तर मी 100% त्यांना वंचित ठेवणार नाही।